नमस्कार. आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. सत्याच्या सोबत, सत्याच्या शोधात. जायखेडामध्ये भीषण गारपीट, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. बागलाण हेलस्टॉर्म ब्रेकिंग न्यूज. आजची मोठी बातमी बागलाण तालुक्यातील जायखेडा येथून, जिथे अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेतकऱ्यांचे आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त केले आहे. 19 मार्च रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास अचानक आकाशात काळे ढग दाटून आले. मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि काही क्षणांतच सुरू झाली मुसळधार पावसासह भीषण गारपीट. तुम्ही पाहत आहात ही दृश्ये. जमिनीवर पसरलेले गारांचे थर, जणू बर्फाची चादरच अंथरली आहे. पण हा निसर्गाचा सौंदर्य नाही, हा आहे शेतकऱ्यांच्या मेहनतीवरचा घाव. कांदा, मका, टोमॅटो तसेच आंबा, केळी, गहू आणि हरभरा या सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीस आलेला कांदा आणि गहू पावसात भिजल्यामुळे सडण्याची भीती निर्माण झाली आहे, तर जोरदार वाऱ्यामुळे अनेक पिके जमिनीवर कोसळली आहेत. वर्षभर कष्ट करून उभं केलेलं पीक काही मिनिटात नष्ट झालं. शेतकऱ्यांच्या डोळ्यात आता फक्त चिंता आणि हतबलता दिसत आहे. आधीच शेतमालाला योग्य भाव नाही आणि आता या अवकाळी पावसाने शेतकरी पूर्णपणे संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांची शासनाकडे एकच मागणी: तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. जायखेडा परिसरात झालेल्या या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून लवकरात लवकर मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी मुख्य संपादक उमेश मोरे सह तालुका प्रतिनिधी परशुराम अहिरे, जायखेडा, बागलाण. निसर्गाच्या या अवकाळी संकटाने शेतकऱ्यांचं आयुष्य पुन्हा एकदा हादरले आहे. आता पाहायचंय शासन कितपत मदतीला धावून येतं. अशाच ताज्या आणि सत्य बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. काढलं.